नमस्कार मंडळी. तर आज आपण एक अशी ड्रिंक बनवणार आहोत जी एकदम रिफ्रेशिंग आणि मोस्टली सगळ्यांना आवडते. पान फ्लेवरमध्ये ही ड्रिंक बनवलेली आहे आणि खूप कमी साहित्यात भरपूर असे तयार होते आणि किती मस्त लागते ते तुम्हाला स्वतः पिऊनच समजेल. तर नक्की ट्राय करा ही घरी आणि मला नक्की कमेंट करून सांगा कशी झाली. तर त्यासाठी आपल्याला एक मेन इंग्रेडियंट्स लागणार आहे ते म्हणजे खाऊचं पान. तर आईंनी एक खाऊची वेल लावली होती छोटीशी बाल्कनीमध्ये. तर त्याला बघू शकता किती छान अशी पानं यायला सुरुवात झालेत. तर मी आता बाल्कनीतील पानं तोडून घेते. बाल्कनीतील कोणतीही गोष्ट हार्वेस्ट करताना मी कात्रीचा उपयोग करते जेणेकरून पुन्हा फुटवा यायला मदत होते. आणि बाजारात कितीही मोठी का मिळणार पण आपल्या बाल्कनीतील किंवा आपल्या परड्यातील कोणतीही वस्तू हार्वेस्ट करताना जो आनंद होतो ना तो वेगळाच असतो. बघू शकता किती छान अशी पानं मला इथे मिळालेली आहेत. आता ही मी पानं स्वच्छ धुवून घेतलेत आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये त्यांना मी ॲड करणार आहे. तर त्याच्या आधी काय करायचं, ही जी देठ आहे त्या पानांचे ते काढून घ्यायचे कारण देठाला हलका तुरटपणा असतो, तो आपल्या ड्रिंकमध्ये उतरू दे नको म्हणून आपल्याला हे देठ काढून घ्यायचे आहेत. आणि सिम्पली मी हाताने त्याचे छोटे छोटे तुकडे केलेत आणि मिक्सरच्या जारमध्ये ॲड केले जेणेकरून ते बारीक व्हायला मदत होते. आता यामध्ये आपल्याला 1/2 टेबलस्पून बडीशेप आणि एकदम पाव चमचा मी इलायची पावडर घातली आणि फ्लेवर छान येतो. आणि 1 चमचा भरून गुलकंद अजिबात मिस करू नका, मस्त गोडवा येतो याने. आणि काही 4-5 काजू आणि 4-5 बदाम घातलेत जेणेकरून आपली ड्रिंक आहे ती मस्त मिळून येते. आणि 7-8 आपल्याला याच्यामध्ये आईस क्यूब घालायचे आहेत. याने काय होतं, आपले जे सगळे साहित्य आहे ते मस्त बारीक व्हायला मदत होते. छान असं आपल्याला त्याची पेस्ट करून घ्यायची. आणि ही पेस्ट आहे ती मला खूपच फेंट वाटत होती म्हणून 1 ड्रॉप मी ग्रीन फूड कलर घातला आहे. पूर्णपणे ऑप्शनल आहे कारण आपण याला दुधामध्ये डायल्यूट करणार आहोत. आणखी कलर फेंट होतो यासाठी मी ते कलर घातला होता. तुम्ही नाही घातलात तरी चालेल. ही जी पेस्ट आहे ती आपण 2 ते 3 आठवडे फ्रीजमध्ये स्टोअर करून सुद्धा ठेवू शकतो आणि हवी आहे तेव्हा आपल्याला ही ड्रिंक करून पिऊ शकतो. मी ते लगेचच ड्रिंक बनवायला घेतलेली आहे. 2 कप दूध घेतलं आहे मी. हे पूर्णपणे चिल्ड दूध आहे त्यामुळे आपल्याला वेगळं ड्रिंकला गार करायला पाहिजे असं काही नाही कारण आपण वाटताना सुद्धा आईस क्यूब घातले होते. आता याच्यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे. मी 3 टेबलस्पून साखर घातलेली आहे. खूप जास्त साखर घालावी लागत नाही कारण आपण गुलकंदही घातलं होतं त्यामुळे. आणि आपण आता याच्यामध्ये व्हॅनिला आईस्क्रीम घालणार आहे, त्याचाही गोडवा उतरतो. तर हे होममेड व्हॅनिला आईस्क्रीम आहे. याची लिंक मी तुमच्यासोबत शेअर करेन, नक्की जाऊन चेक करा. तर आता मी याच्यामध्ये जे आपण पेस्ट तयार करून घेतली होती त्याचे 4 चमचे घालणार आहे. म्हणजे 2 कप दुधासाठी 4 चमचे फक्त आपल्याला याच्यामध्ये पेस्ट घालायची आहे. याने आपली भरपूर अशी थंडाई बनवून तयार होते. आणि तुम्ही बघू शकता आपली पेस्ट आहे ती किती उरले, त्यामुळं एवढ्या कमी पेस्टमध्ये आपण भरपूर अशी ड्रिंक बनवून तयार करू शकतो. आता हे सगळ्या गोष्टी आहेत त्या आपल्याला पुन्हा एकदा 1 ते 2 मिनिट चांगल्या मिक्सरमध्ये हाय स्पीडवर फिरवायचे आहेत म्हणजे त्याच्यामध्ये व्हॉल्यूम क्रिएट होतो आणि मस्त अशी क्रीमी ड्रिंक बनवून तयार होते. तर बघू शकता मस्त आपली ही ड्रिंक तयार झालेली आहे. हलका कलर आलेला आहे ग्रीन याला. मी आता ही सगळी ड्रिंक आहे ती ग्लासमध्ये ओतते. मी हे छोटे छोटे ग्लास सोलकडीसाठी घेऊन आले होते, छान वाटतात. तर आता हे जे ग्लास आहेत छोटे छोटे ते 6 भरले होते आणि अजून 1 ग्लास भरेल एवढं मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये उरलं होतं. म्हणजे एकूण 7 ग्लास तयार होतात 4 चमचे पेस्ट आणि 2 कप दुधामध्ये. त्यामुळे तुम्ही भरपूर प्रमाणात याला बनवून एन्जॉय करू शकता. एकदा का ती पेस्ट करून ठेवली एवढीशी जराशी की खूप प्रमाणात आपण ही ड्रिंक बनवून पिऊ शकतो. यांना मी असं पिस्ताने गार्निश केले आणि खूप रिफ्रेशिंग वाटते. म्हणजे आता उन्हाळा किती वाढला आहे तो तुम्हाला माहितीच आहे. याच्यामध्ये आपण रंगपंचमी खेळून येतो आणि खूप डिहायड्रेट झाल्यासारखं होतं, पण ही ड्रिंक पिल्यानंतर खूप रिफ्रेशिंग वाटतं, खूप ताजेतवाने वाटतं. तर ह्या रंगपंचमीला तुम्ही ही ड्रिंक नक्की बनवा, नक्की प्या आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि अशाच रेसिपींसोबत भेटू. बाय बाय आणि हां, हॅपी होली.